तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण बघत आहोत श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन। हा अध्याय वचनामृताचा 19वा आहे। अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम। हे गीतेचा श्लोक आहे हा। यामध्ये हा जो संसार आहे, संसारात कसा आहे आणि आपल्याला काय करायला पाहिजे। आपल्याला हा संसार वारसाने मिळालेला आहे आणि मग कसं या जगामध्ये राहत असताना काय प्राप्त करून घेतलं पाहिजे। तुम्ही जर देवाला नाही प्राप्त करून घेतलं किंवा त्या दृष्टीने प्रयत्न नाही केला तर मग तो संसार तर आहेच। अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य, तुम्हाला तो मिळालेलाच आहे। जसं वारसा हक्काने तुम्हाला प्रॉपर्टी मिळते ना, तसंच वारसा हक्काने इमं प्राप्य म्हणजे हेरिटेज आहे, ते वारसा हक्क आहे। तुम्हाला ते मिळालेलं आहे आपोआप, तुम्ही काही केलेलं नाही आहे, तुमचे प्रयत्न काही नाही। जसं आपण भारतात जन्माला आलेलो आहे तर भारताचे जे सिव्हिलायझेशन व्हॅल्यूज आहेत ते सगळं आपल्याला आपोआप मिळालं आहे। ते संस्कार जो इतर देशात युरोपमध्ये जन्माला आला असेल तिथले त्याला वारसाने मिळेल, त्यांनी केलं काहीच नाही तिथे, फक्त त्या स्थानी जन्माला आला आणि तेवढ्यामुळेच त्याला आपोआप त्या गोष्टी मिळतात। त्याला वारसा हक्क म्हणतो आपण की नाही। औरंगाबादच्या जवळ अजंठा आणि वेरूळ आहे, तर ते काही औरंगाबादच्या लोकांनी काही नाही केलेलं। आपण म्हणतो बघा आमच्याजवळ हे मोठे जागतिक वारसा स्थान आहे, वर्ल्ड हेरिटेज। आता तुम्ही काय केलं? तुम्ही काहीच नाही केलं, फक्त तुम्ही ती जी स्थानं आहे त्याच्या जवळपास राहता, एवढंच तुमचं कर्तृत्व। या जगामध्ये आपल्याला जे सगळं काही मिळालं आहे वारशाने मिळालं आहे, फक्त ते जाणून घ्या ते कसं आहे, अनित्यम सुखम आहे, दुःखदायी आहे आणि बेभरोशाचं आहे। हे माहीत केलं की तुम्ही देवाचं भजन करा, म्हणजे देवाकडे लक्ष द्या। याचा अर्थ तात्विक भाषेमध्ये की तुम्ही या जगाचे भाग नाहीत, तर तुम्ही विश्वाचे ब्रह्मांडाचे भाग। ते अनंत जे अस्तित्व आहे ज्याला आपण सच्चित आनंद म्हणतो, ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स, ॲब्सोल्यूट नॉलेज आणि ॲब्सोल्यूट ब्लिस, म्हणजे तो जो निर्विशेष तुमचं अस्तित्व आहे। म्हणजे तुम्ही फक्त इथे आले आणि तेवढंच अस्तित्व तुमचं नाही आहे, तुमचं अस्तित्व अनंत आहे, तुमचं ज्ञान पण अनंत आहे, आनंद पण अनंत आहे, त्याचे तुम्ही वारसदार आहात। स्वामी विवेकानंद म्हणतात ना त्याच्या शिकागो व्याख्यानामध्ये, तुम्ही आनंदाचे वारसदार आहात, यू आर द चिल्ड्रेन ऑफ ब्लिस। ते आनंद ब्रह्माचे तुम्ही पुत्र आहात, संतान आहात, असं स्वामी म्हणतात। आता त्या आनंदाचे संतान म्हणजे तुम्ही अनंत आहात, म्हणून तुम्हाला आनंद अनंत आहे। पण एवढं जे अस्तित्व आहे आपलं हे फार सीमित आहे।
त्याला म्हणतात रिलेटिव्ह आहे. आवर एक्झिस्टन्स इज रिलेटिव्ह, आवर नॉलेज इज रिलेटिव्ह, आवर हॅपीनेस ऑर ब्लिस इज ऑल्सो रिलेटिव्ह. सगळं सापेक्ष आहे. बऱ्याच गोष्टींवर ते अवलंबून आहे, निरपेक्ष नाही आहे, ॲब्सोल्यूट नाही आहे. बऱ्याच गोष्टींवर अवलंबून. आपल्याला माहिती आहे जगामध्ये आपण दररोज वावरतो की नाही. आपला आनंद, आपलं अस्तित्व, जगणं, आपलं ज्ञान, हे सगळं कशावर अवलंबून आहे? बऱ्याच फॅक्टर्सवर अवलंबून आहे की नाही. कितीतरी गोष्टी नाही त्याच्यावर आपलं ते सगळं अवलंबून आहे. म्हणून ते म्हणतात भजस्व माम. म्हणजे तुम्ही या शरीरात नाही, शरीर काय आणि जग काय. शरीर जसं एक फार क्षुल्लक गोष्ट आहे, तसंच ते जगसुद्धा क्षुल्लक गोष्ट आहे. हे काय आहे नाही काय. पण तुम्ही क्षुल्लक नाही, तुम्ही सामान्य नाही, तुम्ही लौकिक नाही. तुम्ही चिल्ड्रेन ऑफ ब्लिस आहात, तुम्ही परब्रह्म आहात, दैवी आहात, दिव्य आहात. म्हणून भजस्व माम भजस्व, ते लक्षात घ्या. म्हणून त्याला भजस्व म्हटलं आहे. तुम्ही ते नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही फक्त या शरीरात, एवढ्याशा शरीरात आहात नाही. जसं आपण आपल्या घरात राहतो. आता घर किती मोठं झालं तरी ते घरच असतं शेवटी. तुम्ही घरात बराच वेळ राहता, पण याचा अर्थ तुम्ही घर नाही आहे. घर हे तुमचं एक सीमित अस्तित्व आहे. तुम्ही घरात राहता, घराच्या बाहेर पण राहता. घराच्या बाहेर पण बरंच मोठं विश्व आहे. तर त्याला म्हटलं आहे भजस्व माम. दोन्ही गोष्टी एकाच वेळी लक्षात ठेवायला पाहिजे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आपण शरीरात आहोत, आणि शरीराशी सगळ्या ज्या निगडीत गोष्टी आहेत त्याशी आपला संबंध येला आहे. त्याचबरोबर हेही लक्षात ठेवायला पाहिजे की एवढंच आपण नाही आहे. आपण कितीतरी प्रवास करतो, विमानात बसतो, गाडीत बसतो, ट्रेनमध्ये बसतो, कारमध्ये बसतो, प्रवास करतो. पण असे कितीतरी प्रवास केलेले आहेत आणि करणार आहोत. मग तेच असतं आपलं अस्तित्व असतं का? नाही. हे सांगण्यासाठी इथे त्यालाच म्हणत आहे बद्धावस्था. हे न समजणं की हे आपण बरीच उदाहरणं दिलेली आहेत ते आपल्याला असलेले आहेत की नाही. कसं ओळखायचं? लक्षणं, त्याला म्हणतात लक्षणं. नाही, ही लक्षणं काय आहे, चिन्ह काय आहेत, कसं ओळखायचं? म्हणजे आपण काय आहोत, कारण हे सगळं आपल्यासाठी आहे, वाचणाऱ्यासाठी आहे, विचार करणाऱ्यासाठी आहे. किंवा आपण कुठे आहोत? आपण नित्यमुक्त आहोत काय? आपण मुक्त आहोत काय? तर हे काय केस टू केस असतं. कोणती गोष्ट ॲब्सोल्यूट नसते. प्रत्येकजण वेगळा असतो, प्रत्येकाची बाब वेगळी असते. त्यामुळे सगळ्यांना एकच नियम करता येत नाही. डॉक्टराकडे 100 पेशंट आले, प्रत्येक पेशंट वेगळा असतो. तसंच आपल्यापैकी प्रत्येकजण वेगळी आहे. त्यातही पुन्हा मिक्स असतं, थोडासा बद्ध, थोडासा मुक्त. नित्यमुक्त म्हणजे तो मुक्त आहे, नेहमीच मुक्त आहे. मास्याचं उदाहरण दिलं आहे, तो कधी जाळ्यात सापडतच नाही. नारद वगैरे म्हटलं आहे. नारद, शुकदेवांचे उदाहरणं, प्रल्हाद, हे उदाहरण आहे. आणखी 100-200 जोडा तुम्ही. नित्यमुक्त म्हणजे ते कधीच मासा जो आहे जाळ्यात सापडत नाही. तर जाळ्याच्या बाहेरच राहतो, म्हणजे जाळ्यात येतच नाही. मुक्तच आहे, नाही कुठे जाऊ शकतो, राहतो. मुक्त म्हणजे जाळ्यात सापडतो आणि जाळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. तर कळलं मी जाळ्यात सापडलो आहे नाही. ही जी उदाहरणं दिली आहे श्रीरामकृष्णांनी, बरीच उदाहरणं दिली आहे इथे. त्याला कळतच नाही आपण जाळ्यात सापडलो आहोत म्हणून, बद्ध आहोत म्हणून. त्याला बद्ध म्हणतात. मुमुक्षु म्हणजे ज्याला कळलेलं आहे. आता किती कळलेलं असो, 5%, 10%, 50%, तो भाग वेगळा. पण त्याला कळलेलं आहे की हा जाळं आहे, हे संसार म्हणजे जाळं आहे, मोहाचं जाळं आहे की नाही. मोहाचं जाळं म्हणजे काय? ते दिसतं आहे पण तुम्हाला ते पाण्याशी एकरूप झालं. जाळं पाण्याशी एकरूप होऊन जातं, तुम्हाला दिसत नाही जाळं. मासानं जाळं दिसत नाही, अडकतात पण बाहेर नाही पडत आहेत, त्यातून बाहेर नाही पडत आहेत. तर हे जे बद्धतेची जाणीव
हे होण्यासाठी सगळा विवेक असतो, जे गेल्या वेळी आपण बघतो आहोत. आपल्या बद्धतेची जाणीव. आता स्वाभाविकच आहे, त्यांनी थोडंसं जग बघितलं आहे, 10-20 पावसाळे बघितले आहे, जगाचा अनुभव घेतला आहे. नाहीतर मग ते श्रवणातून विवेक येतो की तुम्ही ऐकल्यानंतर मग कळतं, अरे माणूस विचार करतो, चिंतन करतो, बाहेरची आकर्षणापासून दूर राहतो, मग त्याचं मन थोडं काम करू शकेल थोडंफार. मग त्याला कळतं की खरोखरच जसं ते स्वामी रामदासांचा आपण बघतो की नाही, तर त्यांना ते कळलं की अरे हे आता ते परमावधी आता इथून नाही सुटकलं. मग त्यांना स्वामी समर्थ रामदास नसते झाले, तिथून पळाले नसते तर नाही, भोवल्यावरून जर पळाले नसते तर ते समर्थ रामदास झाले नसते नाही. मग त्याला म्हणणं त्याने एकाच वेळी बद्धतेची जाणीव आणि मोक्ष एकाच वेळी. नित्यमुक्त म्हणजे हे महान लोक आहेत. शंकराचार्याची आज जयंती आहे, भगवान शंकराचार्यांची की नाही. त्यांचं काय बोलायचं आहे की नाही, त्यांच्याविषयी बोलणंच कठीण आहे की नाही. संपूर्ण जीवनच आपलं अद्भुत दिसतं आहे ते की नाही. आपण आपली तुलना केली तर कुठेच काही समजतच नाही. याचा अर्थ काय आहे, ते नित्यमुक्त आहे. मग नित्यमुक्ताचा अर्थ काय, दुसऱ्यांना मुक्त करण्यासाठी असतात ते. जो स्वतः मुक्त असतो तो इतरांना मुक्त करू शकतो. तो स्वतः डुबत आहे, तो इतरांना कशाला डुबण्यापासून वाचवणार. म्हणून हे त्यांना नित्यमुक्त म्हटलं आहे. पण मुक्त म्हणजे त्याला आदिबद्ध होता, प्रयत्न केला आणि तो मोकळा झाला. मुमुक्ष म्हणजे प्रयत्न करतो आहे, ज्याला मुक्तीची इच्छा आहे, सुटण्याची इच्छा आहे, या जाळ्यातून सुटण्याची इच्छा आहे की नाही. त्यासाठी विवेक, हा विवेकाचे सगळे आपल्याला हे दिलेले आहे सगळे आहे की नाही. हे सगळे इथे छान उदाहरणं दिले आहेत आणि त्यांना कळतच नाही की आपण बद्ध आहोत. म्हणून बद्धतेची जाणीव असणं फार मोठं. मुमुक्षु फार दूरची गोष्ट आहे. त्याला मुमुक्षुत्व म्हटलं आहे. फार दूरची गोष्ट आहे ती नाही. पण कमीत कमी बद्धतेची जाणीव असणं हे मुक्तीच्या मार्गावर टाकलेलं एक पाऊल आहे की नाही. ह्या गोष्टी फार कठीण आहेत. नाही तर सगळं जगच मुक्त झालं असतं, मस्त आनंदाच्या डोहात त्यांनी पोहली असते. तसं होत नाही. याचं कारण म्हणजे आपल्याला बद्धतेची जाणीवच नाही आहे, मोहाची जाणीवच नाही आहे आणि त्याची कल्पनाच नाही आपल्याला. त्यामुळे आपण जे आहे त्यातमध्ये संतुष्ट आहोत. थोडंफार धक्के बसतात, पण आपण त्यांनी की असंतुष्ट होत नाही. आपलं त्यांनी की आपण शिकत काही नाही. आपल्यामध्ये विवेक वैराग्य येत नाही त्यांनी. आपण त्यालाच ठीक करण्याचा प्रयत्न करतो. आपण कंप्लेंट करतो, तक्रार करतो, पण त्यातून आपण बोध घेत नाही. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने बघितलं की बोध घ्या, असं का, ते तुम्हाला शिकण्यासाठी आहे की नाही. म्हणून ते म्हणतात अनित्यम सुखम आहे, शिका, त्यातून तुम्हाला बोध होईल आहे की नाही. जसं गोष्टी सांगतात ना, त्यात बोध असतो. तो बोध म्हणजे त्यातून तुम्ही शिका. तुम्ही मूवीमध्ये बघता ना, मूवीमध्ये, नाटकामध्ये, सगळ्यामध्ये बरंच काही असतं. त्यातून तुम्ही शिका, त्यातून बोध घ्या. रामायण नुसतं फक्त एंटरटेनमेंटसाठी बघू नका. करमणूक नाही आहे ती, मनोरंजन नाही आहे. महाभारत फक्त मनोरंजन नाही आहे. त्यातून बोध घ्या. ते कशाला इतके मूवी जातात ना, जुने विशेष करून नवीसुद्धा, कितीतरी शिकण्यासारखं त्याच्याहून. आणि ते कितीतरी गोष्टी तुम्ही बोध घेऊ शकता त्याच्यामध्ये. कारण शेवटी काय, समाजाचं चित्रण असतं त्याच्यामध्ये. समाज कसा आहे, आपण कसे आहोत, व्हॉट वी आर, व्हॉट वी सी अराउंड अस. स्वामी जसं म्हटलं आहे की नाही, आपण काय आहोत, आपल्या आजूबाजूला काय आहे, याचं जिवंत चित्रण आपल्याला त्या चित्रपटात म्हणावं किंवा नाटकामध्ये किंवा नॉवेलमध्ये दिसतं. ते कशासाठी असतं मनोरंजनासाठी. कारण शेवटी तो व्यवसाय आहे. करोडो रुपये टाकले असतात, करोडो रुपये काढायचे असतात की नाही. पण त्याच्यामध्ये बोध असतो की नाही. नुसतंच मनोरंजन असलं त्याला काही अर्थ नाही आहे. मनोरंजनाचं ते कवच आहे ते नाही. त्याच्या आतमध्ये बोध आहे. हे सगळे शिकण्यासाठी, म्हणजे सगळं जगच स्वामी म्हणतात शाळा आहे. दिस वर्ल्ड इज मॉरल जिम्नॅशियम स्वामी म्हणतात. हे सतत तुम्ही शिकू शकता, सतत शाळा आहे. डोळे उघडे ठेवा, स्वतःच्या डोळ्याने बघा स्वामी म्हणतात
इतरांच्या डोळ्याने बघू नका, त्याचं मदत घ्या, कारण ते तुम्हाला भरकटवतील की नाही. स्वतःची बुद्धी गहाण ठेवू नका, कारण काय ती तुमच्याकडे आहे, फक्त तुम्हाला पुरेशी बुद्धी नाही आहे. विचार कसा करायचा हे समजत नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही की कोणाची बुद्धी तुम्ही वापरा, कारण ती बुद्धीसुद्धा तुमच्याविषयीसुद्धा बॅड असेल आहे की नाही. कुटील असेल ती बुद्धी, नाही लबाड असेल, तर ते तुम्हाला समजलं पाहिजे ही कुटील बुद्धी आहे, लबाड आहे, आपल्या कामाची नाही आहे. एवढी तरी बुद्धी आपल्याला पाहिजे, मूळ बुद्धी असो का नसो. त्यामुळे इथे खूपशी उदाहरणं दिले आहेत, आपण ते थोडेफार बघितले पण आहे. बद्ध जीवांचे बरेच लक्षणं बघितले, तर आपल्याला किती लागू होतात, काही लागू होतील, काही लागू होणार नाही. जसं आत्ताच शंकराचार्यांचं मी म्हटलं आहे की ते म्हणतात अतिशय दुर्लभ गोष्टी आहेत ह्या. म्हणजे मनुष्यत्व दुर्लभ आहे. आपल्याला मनुष्य होणं आणि मनुष्यत्व यात फरक आहे की नाही. मनुष्य होणं आणि माणुसकी असणं यात फरक आहे. दुर्योधन हा मनुष्य होता, पण त्याच्यामध्ये माणुसकी नव्हती. रावण हा मनुष्य होता, पण त्यात माणुसकी नव्हती. या दोनमध्ये फरक आहे की नाही. त्यामुळे शंकराचार्य म्हणतात की मनुष्यत्व पाहिजे, त्याच्यामध्ये दैवी संपदा पाहिजे. दुर्योधनामध्ये दैवी संपदा नव्हती, आसुरी संपदा होती. रावणामध्ये आसुरी संपदा होती. संपदा आहे, संपदा म्हणजे संपदा की नाही. धन अर्थ आपण ज्याला म्हणतो आहे, परंतु माणुसकी नाही आहे. आसुरी संपदा आहे, म्हणून आपण रावणाला असुर म्हणतो, राक्षस म्हणतो. दुर्योधन हा पूर्वी राक्षस होता पूर्वजन्मामध्ये, असं महाभारत म्हणतो. म्हणजे ते सगळे संस्कार तसेच आहेत. दुर्दैवाने त्याला वडील तसेच मिळाले, दुर्योधनाला वडील तसेच मिळाले, त्यामुळे तो तसाच झाला तो. तर ही जी बाब आहे मनुष्यत्वम. दुसरं नंतर भगवान शंकराचार्य म्हणतात तुम्हाला मनुष्य शरीर मिळाल्यानंतर चांगली सोबत मिळाली पाहिजे, चांगले लोक मिळाले पाहिजे आजूबाजूला. मी लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे ते. ह्या तिन्ही गोष्टी अतिशय दुर्लभ आहे जगामध्ये ह्या मिळणं, आणि ते मिळाले तुम्हाला तर देवाच्या कृपेने मिळालं असं शंकराचार्य म्हणतात. मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशय देवानुग्रह हेतुकम. देवाची कृपा झाली तरच तुम्हाला ते मिळतं. म्हणजे मिळालं की देवाची कृपा आहे समजा, तुमचं काही कर्तृत्व नाही आहे, देवाची कृपा आहे ती. देवाला वाटलं की याला इकडे वळवा, तो तिकडे वळवतो, आपण तिकडे वळतो की नाही. कार्य दावमा ब्रह्मपद कार्य करो अधोगामी. हे आई जगन्माते, तू कोणाला ब्रह्मपद देतेस, का देतेस माहीत नाही, आणि कोणाला अधोगामी करते, पतनाकडे त्याचा प्रवास सुरू होतो, असं का माहीत नाही. ते सगळं निर्मात्याचं आणि दिग्दर्शकाचं हे आहे. तो ठरवतो कोणाला कोणती भूमिका द्यायची. रामाची भूमिका कोणाला द्यायची तो ठरवतो, रावणाची भूमिका तो द्यायचो. तो म्हणला नाही मला राम व्हायचं आहे, नाही तू रावणच हो, तुला रामाचं भूमिका नाही करायची, तुला रावणाचीच करायची आहे. ते कोण ठरवतो? निर्माता आणि दिग्दर्शक ठरवतो. तसंच ते कठीण आहे. म्हणून ते म्हणतात देवानुग्रह, देवाचा अनुग्रह झाला पाहिजे. अनुग्रह म्हणजे कृपा, त्याची दया झाली तरच ते शक्य आहे. हा याचा आहे. मग तुम्ही मुमुक्ष व्हाल. मुमुक्षुत्वम, मुमुक्षुत्व फार मोठी अवस्था आहे, फार मोठी आणि अतिशय दुर्लभ अशी गोष्ट आहे. ॲब्सोल्यूट 100% नसेल तर काहीतरी मुमुक्षुत्व माणसाच्या जीवनात पाहिजे. असतं, बऱ्याच लोकांच्या जीवनात असतं. आणि ते मुमुक्षुत्व जसं बद्धत्व वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट होतं जसे दाखवलं आहे. आणि याच्यानंतरचा प्रश्न आहे, विजय म्हणतात बद्ध जीवाच्या मनाची कशी अवस्था झाल्यास त्याची मुक्ती होऊ शकेल. म्हणजे आता बद्धकडून मुक्तीकडे चाललं आहे बघा, हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर दिलं आहे श्रीरामकृष्णांनी की नाही. म्हणजे बद्ध जीव जर असेल आणि तो बद्धत असेल तर प्रश्न विचारणारच नाही
की त्याची मुक्ती कशी होईल, त्याची मनाची कशी अवस्था झाल्यानंतर तो कसा मुक्त होईल, हा प्रश्न उद्भवतच नाही. त्याला काय करायचं आहे की नाही. त्याला खंडन भवबंधन व्हायचंच नाही आहे की नाही. भवबंधन चांगलंच आहे, काय वाईट काय त्याच्यामध्ये आहे की नाही. भवबंधन आम्हाला पाहिजे. आमच्या ते बेलूमठच्या बाजूला ते शारदापीठ आहे, ते मुलं राहतात, सगळे शिकतात. आता ती युनिव्हर्सिटी झाली आहे, विवेकानंद विश्वविद्यापीठ झाला, विद्यापीठ झालं आहे. तर तिथे बरेचसे कॉलेजेस आहेत, हॉस्टेलमध्ये राहतात. दररोज काय वाटतं आरतीला बसतात ते खंडन भवबंधन सुरुवात होते. ते आम्हाला खंडन भवबंधन व्हायचं नाही, आम्हाला बंधन पाहिजे, भवबंधन पाहिजे. भव म्हणजे संसार. आम्हाला संसारातून मुक्ती नको आहे, आम्हाला संसारातच पाहिजे. मग आता पाहिजे असतात तुम्हाला मुक्तीच नको आहे, तुम्हाला डुबायचं, मग कोण काढणार? काढण्याचा प्रश्न येत नाही हे नाही. मग इथे जेव्हा प्रश्न मनामध्ये येतो त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही बद्धपासून थोडेसे वरती गेलात, मुक्तीकडे तुमची वाटचाल आहे की नाही. कारण काय, महापुरुष संशय ही पण फार अति दुर्लभ गोष्ट आहे. चांगल्या ठिकाणी आपोआप माणूस चांगला. कर्णाचं दुर्दैव होतं किंवा त्याचे संस्कार होते म्हणा, त्याला चांगली संगत मिळालीच नाही किंवा तोच तसा होता. म्हणून महाभारतात त्याला कर्णस्कंधा म्हटलं आहे. त्या दुर्योधनरूपी महापापवृक्षाचा तो खांदा होता, म्हणजे मुख्य आधार होता. त्याला सोबत मिळालं नाही किंवा दुर्योधनाला चांगला मित्र मिळाला नाही. दुर्योधनाने कर्णाच्या मैत्रीचे खूप गोडवे गायले जातात आहे की नाही. ते चांगले खूप निष्ठावान मित्र होते. अरे मग मित्र म्हणजे काय असतो? मित्र त्याला म्हणतात जो पतनापासून वाचवतो, त्याला मित्र म्हणतात आहे की नाही. म्हणून ते गीतेमध्ये म्हटलं आहे ना, आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुर आत्मना. मित्र कोण? जो तुम्हाला वाचवतो. शत्रू कोण? तुम्हाला तो मारतो. रिपू की नाही, अरी, त्याला अरी पण म्हणतात आहे की नाही. तुम्हाला मारतो, जो तुमचा घात करतो तो मित्र कसला की नाही. मग ती मैत्री नव्हे, दुसरंच काहीतरी आहे, तो वेगळा विषय आहे की नाही. ती खरी मैत्री नव्हे. तो महापुरुष संशयाचा मामाही तसाच मिळाला, त्याला शकुनी. दुःशासन पण दुर्योधनाचा चांगला भक्तच होता. तो दुःशासन म्हणजे काय, दुर्योधनाचं पक्की कॉपी, जसा म्हणेल तसा. हे चारीचं वर्णन आहे महाभारतामध्ये. आणि ते तस्य मुले धृतराष्ट्रो अमनीषी वेडा अविवेकी धृतराष्ट्र आहे असं महाभारत म्हणतं. आदिपर्व, अनुक्रमाणिका, उपपर्व आहे की नाही. आता इथे महापुरुष संशय कुठे आहे? भीष्म आहे, द्रोण आहे, विदुर आहे, अमुक आहे, डमू. त्याची आई पण चांगली आहे, बऱ्यापैकी बेटर आहे, गांधारी. सगळे आहे, पण कुछ होता नाही आहे, काहीच होत नाही बघा. यांचा काही प्रभाव पडत नाही, उलट तेच तसे होऊन जातात. म्हणजे यांच्याप्रमाणे हे बदलत नाही, त्यांच्याप्रमाणे हे बदलतात. महाभारत युद्धात तुम्ही बघा, कृष्णाने सगळ्यांना शिक दिली आहे चांगली, सगळ्यांना त्यांनी जागा दाखवली. भीष्माचा वध बघा कसा होतो, द्रोणाचा बघा की नाही, दुर्योधनाचा प्रश्न नाही आहे. कर्णाचा बघा. हे का? कारण ते संश्रय हा संश्रय फार महत्त्वाचा आहे की नाही. म्हणजे काही न करता तुम्ही तुमचा उद्धार होतो आणि काही न करता तुम्ही खाली जाता. नात्मान अवसादयेत, गीता म्हणते. तुमच्या हातात आहे. आत्मानं न अवसादयेत, स्वतःचा घात करू नका, आत्मघाती होऊ नका. उद्धरेद आत्मा, स्वतःचा उद्धार करा. म्हणजे महापुरुष संशय हा तुमचं. सगळे जर बाजूला चांगले, तुम्ही आपोआप चांगले होणार नाही. तुम्ही अत्तराच्या दुकानात गेले, तुम्ही अत्तर विकत घेतलं नाही, तुमच्या अंगाला सगळा अत्तराचा सुगंध येईल. तुम्ही बगीचात गेले, तुमच्या अंगाला बगीचाचा सुगंध येईल. वाईट ठिकाणी गेले, दारूच्या दुकानात, तर तुम्ही नाही घेतली पण तुमच्या अंगाला वास आहे. तुम्ही सिगरेट नाही घेतली, स्मोकिंग नाही केलं, पण स्मोकिंग केल्यावर राहिलं आहे, तर तुमच्या अंगाला पण तो वास येईल. उदाहरण आहे ते. इतकं तुम्ही न करूनसुद्धा तुम्हाला त्याचा संसर्ग होतो बघा. म्हणून ते कोरोना वगैरे आहे ना, किती काळजी घ्यायचं. तुम्ही हात लावू नका, अमुक करा डोक्याला बघा. ते काय आहे, हे उदाहरण फारच भौतिक उदाहरण आहे, लौकिक उदाहरण आहे. किती काळजी घेत होतो कोरोनाच्या वेळी, याला हात लावून त्याला हलवलं, इथं पाणी टाका, तिथं पण रस्ते धुवून टाकत होते वगैरे वगैरे. सगळं तुम्हाला 2 वर्षापूर्वीच झालेली गोष्ट आहे ती नाही. म्हणजे त्याला किती महत्त्व, संशयाला किती महत्त्व असतं. ऑपरेशन थिएटरमध्ये किती घंटा तुम्ही येऊ नका आतमध्ये, तुम्ही कोणी असाल आतमध्ये येऊ नका. त्या चपला वेगळ्या, तुमचे कपडे वेगळे, तुमचं सगळंच वेगळं, सगळंच
याचं कारण की संस्पर्श फार महत्त्वाचा असतो. आपण ते टीका करतो, निंदा करतो की नाही, त्याला दूषण देतो, शिव्या घालतो, तसं नाही आहे ते. त्याच्या मागे भूमिका ही आहे, ते लागतं आहार आणि शास्त्रामध्ये शंकराचार्य म्हणजे आहार येते ती आहार शंकराचार्य म्हणतात. ते तुम्ही ग्रहण करताना तो आहार असतो, फक्त तोंडाने नाही कानाने पण. शंकराचार्य त्याची अशी व्याख्या करतात. रामानुजांनी तोंडाची केली आहे, तुम्ही खाता त्याच्यावरणी. शंकराचार्यांनी कानाची केली आहे. हे तर आहेच, प्रश्नच नाही. तुम्ही खाता त्याप्रमाणे तुमचं शरीर बनतं, त्याप्रमाणे तुमचं मन बनतं. त्याचप्रमाणे जाती दोष, निमित्त दोष आणि संस्पर्श दोष असं म्हटलं आहे. म्हणजे आहारामध्ये काही जर वाईट घटक असतील तर तो आहार दूषित आहे. त्यानंतर बाहेरच्या गोष्टी त्यात पडल्या असेल, माती किंवा घाण, तर ते दूषित अन्न आहे. त्यानंतर ते कोणी बनवलं आहे त्यांनी तो जो त्याला आश्रय दोष म्हणतात. कोणी बनवलं आहे त्याला आश्रय दोष म्हणतो. अन्नाचं तसंच, कानाचं पण तसंच आहे, श्रवण ते तसंच आहे. म्हणजे महापुरुष संश्रय हे फार सुंदर आहे. तिन्ही गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. देवानुग्रहेतुकम दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रहेतुकम. बघ, देवाची कृपा पाहिजे, म्हणून ते देवाची कृपा विनवणी करावी लागते की नाही. सूरदासान दोन्ही आहे बघा, मला ते फार महान होते. सूर तुलसी शशी असं याच्यात म्हणतात. सूर हे सूर्यासारखे होते सूरदास, आणि तुळशी चंद्रासारखे, असं म्हणून दोघे महान होते हिंदी साहित्यामध्ये. माझे अवगुण मनावर घेऊ नका. अवगुण आहेत म्हणजे बद्धता आहे ते. हे देवा, माझे अवगुण मनावर घेऊ नका की नाही. प्रभू मोरे अवगुण चित्त न धरो, मनावर घेऊ नका. म्हणजे देवा, तुम्ही तुमच्या मनावर माझे ठेवतं आहे. म्हणजे दोन्ही आहे, बद्धची जाणीव आहे आणि मी बद्ध देवाला प्रार्थना करून मला मुक्त व्हायला पाहिजे ही जाणीव, दोन्ही एकाच वेळी आहे. आपण या अर्थाने फक्त ते आपल्यासाठी, सगळे संतांच्या रचना असतात ते लिहितात फक्त आपल्यासाठी असतं. सूर श्याम जगरो की नाही. सूर म्हणजे सूरदास. सूरदास म्हणतात मी देवाशी भांडतो आहे की नाही. तुम्ही समदर्शी आहात आणि तुम्हाला पापी आणि पुण्यवानामध्ये फरक नाही आहे. मग मी असेल कसंही, अवगुण असतील, पण मला तुम्ही तारा ना. तुमचं वचन काय आहे, काय सुंदर कल्पना आहे बघा की नाही. म्हणजे बद्धता असूनसुद्धा बघा कशा प्रकारे ते त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. की सुंदर आहे प्रार्थना आहे ती. प्रभू मोरे अवगुण चित्त न धरो की नाही. अवगुण आहेत पण तुम्ही मनावर घेऊ नका की नाही. तुम्ही म्हटलं नाही मी मला अवगुण नाही, हा अहंकार आहे तो आहे की नाही. समजा धरून चाला कोणी आहे त्याच्यामध्ये मुळीच अवगुण नाही आहे. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित, हा गीतेमध्ये म्हटलं आहे की नाही. स्थिरबुद्धीर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित, हा अतिशय बुद्धी त्याची स्थिर आहे, असम्मूढ आहे. मोह त्याच्यातून पूर्णपणे शून्य झाला आहे. तो ब्रह्मामध्ये स्थित आहे कारण तो ब्रह्मविद आहे म्हणून, आणि ब्रह्मविद आहे म्हणून ब्रह्मामध्ये स्थित. तर परफेक्ट मॅन आहे, ॲब्सोल्यूट आहे की नाही. तर तो पण अहंकार नाही करणार मी ब्रह्मविद आहे, मी ब्रह्मविद. कारण काय, कारण तो ब्रह्मविद कसा, जर त्याच्यामध्ये मी ब्रह्मविद आहे असा भाव असेल तर. ब्रह्मणी म्हणजे तो संपूर्ण सृष्टीशी, संपूर्ण विश्वाशी, कायनाशी एकरूप झाला आहे तो, एक्झिस्टन्सशी. हे सृष्टी ब्रह्मांड थोडेसे सीमित शब्द आहे, त्याला म्हणतात अस्तित्वाशी. एक्झिस्टन्स ॲज सच, ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स, त्याच्यात काहीच फरक नाही आहे. शून्य अवगुण आहेत, ब्रह्मामध्ये कसले अवगुण असणार की नाही. परंतु तिथे मी म्हटलं की दोन आलेत ना की नाही. द्वितीयाद् वै भयं भवती. उपनिषद म्हणतं जिथे द्वितीय भवती दोन आहे तिथे भीती आहे की नाही. तिथे भयं भवती, तिथे भीती आहे. अभयं वै प्राप्तो जनकोसी, जनका तुला अभय प्राप्त, त्याला आता भीती नाही आहे. तो दोन्ही हात उंचावून नाचू शकतो, कशाचीच भीती नाही त्याला, कारण तो कधी अस्तित्वहीन होतच नाही. कधी नसतो असं नसतंच, तो नेहमीच असतो. तो अस्तित्वान आहे सदा, असो शरीर की नसो, गता असो न गता असोश्च. गीता म्हणते तो त्याच्या शरीरामध्ये असो की शरीरात नसो, तो नेहमीच असतो. नासतो विद्यते भाव, असं त्याचा भाव कधीच नसतो. आणि ज्याचा सत असतं त्याचा अभाव कधीच नसतो. हे सगळं
वेदांतिक आयडियाज आहे, फार महान आयडियाज आणि अनुभूती आहे. या काही फक्त कल्पना नाही आहे, संकल्पना नाही आहे, तर ह्या अनुभूतीतून आलेल्या गोष्टी आहेत, जे आपल्याला गीता आणि सांगते. म्हणून तुम्ही समदर्शी आहात. तुमच्यात काहीच प्रकार एकतमध्ये कसं काय वेगळं असणार? त्यात वाईट आणि चांगलं नाही. समुद्रामध्ये लाटा उठतात, उंच लाटा आहे आणि छोट्या लाटा आहे. किती उंच असल्या आणि किती छोट्या असल्या तरी समुद्रच आहे तो. तिथे कुठला भेद आहे? तिथलं कुठलं खंड आहे? सगळं अखंडित आहे, सगळं अभेद आहे, सगळं अद्वैत आहे. ह्या संबंधाच्या दृष्टीने अद्वैत विज्ञान फार सुंदर कल्पना आहे, त्या सुंदर उदाहरण आहेत, दृष्टांत आहेत ते की नाही. कारण असं विचार करता करता तुमचं मन तसं होतं की नाही. तुमचं मन त्या अवस्थेपर्यंत जाऊ शकतो की नाही, की तुम्ही विचार केला की आम्ही संपूर्ण सृष्टीचे एक, तुम्ही तुमच्या छोट्याशा व्यक्तित्वाशी पासून दूर होता, मग तुमचं मन स्थिर होतं. नाही तर आपलं मन अस्थिर होतं, अशांत होतं, आपलं ध्यान कुठेतरी जातं, होतच नाही. समाधी वगैरे खूप दूरची अवस्था आली. कारण काय, आपण या छोट्याशा शरीरातले छोटंसं प्रॉब्लेम्स सगळं छोटं येवलंसं आहे की नाही. जसे लहान मुलं असतात ते खेळतात ना, आता खेळतात किंवा माहीत नाही, लहान मुलं पूर्वी घर खेळायचे, सगळंच छोटं होतं. त्याची भांडी छोटीशी, बाबली छोटी, सगळं छोटं. ते कॉपी असते आहे की नाही, छोटीशी कॉपी. तिथे लग्न लावतात बरोबर अंतरपाठ धरून, पण सगळंच कसं छोटं. आपण थोडे मोठे झालो, आपण नाही म्हणणार आमचं छोटं आहे म्हणून. म्हणतो नाही आमचं तसं नाही, आमचं नकली नाही, सगळंच असली आहे. आपण म्हणतो, पण तुम्ही ज्याच्याशी तुलना केली तर तुमचंही सगळं कसं आहे, येवलंसच आहे. त्यांचे ज्ञानावर फार सगळे येवलेशा गोष्टी आहेत. आपण कबूल नाही करत, कारण आपलं वाटतं नाही असं कसं आम्ही तसे नाही आहेत, असे तसंच आहे ते. तुम्ही फक्त तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने बघत नाही, तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने तत्त्वज्ञानाच्या दृष्टी म्हणजे एकत्व दृष्टी, त्याला तत्त्वज्ञानाच्या दृष्टी म्हणतात. तत्त्वम नाही, तत् म्हणजे ते ब्रह्म, त्वम म्हणजे तुम्ही असी एक आहे, त्याला तत्त्व. त्याचं ज्ञान असणं त्यात काही फरक नाही आहे. किती मोठी लाट आणि किती छोटी लाट असली, किती छोटा तरंग असला तरी आहे तो समुद्रच. याला एकत्वाचं ज्ञान म्हणतात, त्याला तत्त्वज्ञान म्हणतात. त्याची जाणीव असल्यानंतर थोड्या वेळात तुम्हाला थोडंसं दुःख वगैरे होईल आहे, टाचण्या टोचतील आहे, परंतु त्यावेळी तुमची जाणीव अशी राहील की नाही हे सगळं असलं तरी काय आहे, हा भेद आहे. कशामुळे आहे? आपल्या दृष्टीमुळे आहे. तुम्ही एकाला खूप मोठं म्हणता, एकाला छोटं म्हणता, कारण तुम्ही जण वेगळे झाले म्हणून. तुम्ही असं नाही मी एक लाट आहे, मी समुद्र आहे, मग तुम्हाला मोठी काय छोटी काय भेद का? असुखम का, अनित्यम का? कारण शरीर आहे म्हणून की नाही. शरीरात ते ॲब्सोल्यूट अस्तित्व बद्ध झालं आहे म्हणून तुम्हाला तसं काही नाही आहे, कारण काही शरीर राहत नाही. समुद्रातला घडा आहे, मडका आहे, त्याच्यामुळे वाटतं की आत समुद्र आहे, घड्याच्या बाहेर समुद्र आहे, मडक्याच्या बाहेर समुद्र आहे. पण आत आणि बाहेर मडक्याच्या काय समुद्रच आहे. आतला बाहेरचा हा तुमचा मडक्यामुळे झालेला भेद आहे. आता मडकं केव्हा तरी फुटणारच. मडकं म्हणजे शरीर. फुटलं म्हणजे काय वेगळं घडतं काय? काही वेगळं घडत नाही, आधी होतं तसंच राहतं की नाही. फक्त जो तुमचा बोध होता चुकीचा की आत समुद्र आहे आणि बाहेर समुद्र आहे, तो फक्त संपतो. त्याला आपण जन्ममृत्यू म्हणतो की नाही. जन्म आणि मृत्यूमध्ये फरक काय? आता असू न गता असू नानुशोचंती पंडिता. अरे तुला पंडित म्हणजे आत्मज्ञान, ज्याला असायला पंडिता आत्मज्ञान असं. पंडिता यस्य बुद्धी, पंडा म्हणजे आत्मज्ञान, बुद्धी, आत्मबुद्धीला पंडा म्हणतात की नाही. आत्मबुद्धी यस्य पंडिता आहे की नाही. तर जो पंडित म्हणजे आपण जे पाणी भरणारे पंडित ते नाही, किंवा स्वयंपाक करणारे पंडित ते नाही, परंतु ज्याला आत्मज्ञान आहे त्याला पंडित त्याला पंडा म्हणतात की नाही. तर हे पंडित आहे ते, त्यात काय फरक पडतो? पण आपल्या दृष्टीने फरक पडतो. आपल्याला नानुशोचन, आपलं दुःखी होतो, आपल्याला शोक होतो, कारण काही शरीर आहे ना की नाही. शरीर असलं की शरीराचे बोध म्हणून ते अनिष्ट सुख म्हटलंच आहे. ते काही नाकारत तर नाहीच आहे. शरीराचे गुणदोष सुखदुःख राहिले, त्याला कोण नाकारणार आहे? नाकारू नका. ते आहे, ते खरे आहेत, ते नाही ते खरे आहेत. पण त्याबरोबर हे पण खरं आहे की हे सगळं कसं आहे, तात्कालिक आहे, थोड्या वेळापुरती आहे की नाही. तुम्ही आधी मुक्त आहात, आताही मुक्त आहात, नंतरही मुक्त आहात. तुम्ही कधीच बद्ध नव्हते की नाही, कारण तुम्ही त्या आनंदाचे संतान आहात की नाही. तुम्ही कसे बद्ध आहात? तुम्ही राजपुत्र आहात, तुम्हाला बद्धता काय? तुम्ही कसे काय राजाची बाई कोरांना मागे आहे ना, ह्याच्यात आहे, ज्ञानेश्वरामध्ये आहे,
राणी आहे ती काय भीक मागते, काहीतरी द्या, काहीतरी कोरडं अरे ती राणी आहे, ती कशाला भीक मागेल. तर हे जे आहे अवगुण चित्त न धरो, हा असूनही मला ते काही याच्या जाणीवेमध्ये येत नाही, बोधात येत नाही आहे. मला माहीत आहे की प्रभू मोरे हा अवगुण आहे. समदर्शी है नाम तुम्हारो, चाहे तो पार कर, तुझ्या सोडलं आहे ते नाही. सुंदर विनवणी आहे ते. म्हणजे म्हटलं तर जोर जबरदस्ती आहे, म्हटलं तर नाही आहे. चाहे तो पार करो. आता तुला आपले कनेक्ट करतो, यानी आपण कनेक्ट होतो, त्या वैश्विक चैतन्याशी आपण कनेक्ट होतो. हा जो सतत प्रयत्न चालू आहे, मग तो श्रवणातून असो, दर्शनातून असो, आपले नवविधा भक्ती आहे, 9 प्रकार आहेत. विविध प्रकारे आपण त्या वैश्विक चैतन्याशी कनेक्ट होतो. देव आहे की नाही? नाही आहे. वैश्विक चैतन्य तर आहे ना. मग आपण तेच वैश्विक वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या जीवनाशी आणण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला सोपे व्हावं. KG मधला मुलगा पण शिक्षण घेतो, प्रायमरी वर्गातला मुलगा शिक्षण घेतो, PG लेवलला पण शिक्षण घेतो. आपण आताही शिक्षण घेतोच आहोत. शिक्षण तर आहेच ना, फक्त त्याचा ढाचा वेगळा वेगळा राहिला आहे, त्याचं प्रारूप वेगळं वेगळं राहिलं आहे. पण ते तर राहणारच ना. शिक्षण तर ते कुठं जाणार? आपण अजून दररोज शिकतो आहोत आपण. म्हणून हा जो जसं मी म्हटलं की सूरदासांचे भजन आहे ते दोन्ही आहे. बद्धतेची जाणीव आहे आणि मुक्ती होण्याची तीव्र इच्छा पण आहे की नाही. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी पाहिजे. आपण मुक्त आणि नित्यमुक्ताचा विचार करत नाही आहे. कारण नित्यमुक्त म्हणजे नारद, शुकदेव, शंकराचार्य, विवेकानंद, रामकृष्ण, राम मगर, ते मग नित्यमुक्त अवतार पुरुष आहेत ते आहे की नाही. अवतार पुरुष आहेत ते. अवतार पुरुष म्हणजे तुम्हाला मुक्त करण्यासाठी येतात ते. मुक्त म्हणजे त्यांच्या प्रयत्नाला प्रतिसाद देऊन प्रयत्न करतात आणि मुक्त होतात, त्यांना मुक्त म्हणतात. मोकळे होतात त्यांना मुक्त म्हणतात की नाही. जसे तू पण सगळे देवाची भक्ती करतो आणि देवाची मदत घेतो, देवाची प्रार्थना करतो, सगळंच करतो. कशासाठी? बस आम्ही अपात्र आहोत, अवगुण आहोत आमच्यामध्ये, पण ते असेल आम्हाला पास करून टाका आहे की नाही. आम्हाला अनुत्तीर्ण करू नका की नाही. आम्हाला पास करून टाका. का पास करून टाका? आम्ही तुमच्या संपर्कात आहोत, तुमचे आहोत, तुमच्या जवळचे आहोत, म्हणून आमचा काहीतरी तुमच्यावर हक्क आहे. चाहे तो पार करो असं म्हटलं आहे. तुम्हाला वाटलं तर करा की नाही. परंतु हे म्हटलं आहे की अवगुण चित्त न धरो आहे की नाही. चाहे तो पार करा म्हणजे आम्हाला पार कराच असं आहे ते आपण वचनामध्ये ऐकतो ना, तू कशी मला तारणार नाहीच बघून घेईल. ही पण एक भाषा आहे की नाही. मी तुझं नाव घेतलं आहे आणि तुझं तारणार, तुम्हाला ब्रह्मपद कसं मला मिळणार आहे बघून घेईल. मी काही असेल, ब्रह्महत्या केली असेल ती फार मोठं पाप समजलं जातं, स्त्री हत्या, भ्रूण हत्या, आणखी काही बरेच मोठे पापं केले असतील, पण तुझं नाव घेतलं आहे ना, मी तुझ्या नावाच्या भरोशावर मी तुला हे भवसागर सहज तरून जाईल आहे. गीतेत ते तीच भाषा आहे की नाही. अपिचेदसी पापेभ्यो अपिचे सुराच्यावर तीच भाषा आहे की नाही. म्हणून आपण नेहमी म्हणतो हे समजून घ्यायला पाहिजे. इथे वचनामध्ये ते आहे ते तुमचे नियम, आपण ते याच्यात सेकंड चॅप्टरमध्येच आहे, सेकंड भागामध्येच आहे ते, आपण वाचलं ते की तुमचे ते जसं कराल तसं भराल, हे सगळं सोडून द्या श्रीरामकृष्ण म्हणतात आहे की नाही. ते काय म्हणतात ते सोडून द्या, तसं नसतं ते आहे की नाही. ज्याने नियम केला तो नियम मोडू पण शकतो. तर त्या नियम नाही, तो नियम करतो आहे तो मोडू शकतो. देव आपला नियम करतो, तो करणारा तोच आहे, मोडणारा तोच आहे. म्हणजे तुम्ही जर दुष्कर्म कराल की नाही, जसं गीतेमध्ये म्हटलं आहे अपिचेदसी पापेभ्य, परंतु एक भक्ती विशिष्यते, तुम्ही माझी भक्ती कराल तर तो वेगळा कॅटेगरी आहे, तो वेगळा गट आहे. या गटातलं गुण हे अर्थकाम धर्म हे वेगळा गट आहे, धर्म हा वेगळा गट आहे. म्हणून तुम्ही बघा सगळ्या संतांचे तुमचे हे जे आहेत ना, वचन आहेत, भजन आहेत, तुम्ही बघा, विवेक आहे बघा, वेदांत बघा, गीता बघा, उपनिषद बघा, ते धर्म अर्थ काम नाही आहे, त्याचं प्रबलता नाही आहे. गीतेमध्ये आहे 2%, 4%, 5% आहे की नाही. ते काही महत्त्वाचं नाही आहे. ते त्याला म्हणतात
शंकराचार्य त्याला म्हणतात एष प्रासंगिक उपदेश आहे की नाही. अर्जुनासाठी सांगायचं बाबा तू युद्ध कर. तुम्ही काय हातात धनुष्य बांधून युद्ध करणार काय? तुमच्यासाठी उपदेश, गीतेचा उपदेश महत्त्वाचा आहे. युद्ध करणं महत्त्वाचं नाही. संघर्ष, त्याला तुम्हाला युद्ध म्हणायचं, युद्ध म्हणा, परंतु हा संघर्ष आहे. हा संघर्ष तुम्ही त्या दृष्टीने घ्या. तुम्ही एक पात्र आहात, भूमिका तुमची आहे, तुम्हाला दिलेली देवाने दिली आहे, ती नीट नमवा. मुक्ती तुमच्या हातात आहे की नाही. म्हणते लोटांगणं म्हणतात ते की नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना की आलो लोटांगणी मज ठाव द्या हेची करीत असे विनवणी भवबंधनी सोडवावं, मला बंधनातून सोडवा की नाही. ही जी विनवणी आहे हे कसं दोन्ही आहे याच्यामध्ये. आपल्यासाठी आहे ना, ते त्यांच्यासाठी ते महापुरुष होते की नाही, परंतु आपल्यासाठी दोन्ही आहे. आपल्याला जाणीव म्हणजे हे जे आहे सगळे आपण जे करतो हा देवाशी संपर्क जोडण्याचा प्रयत्न आहे. गालीन लोटांगण वंदीन चरण, हे बघा आहे की नाही. तुम्ही लोटांगण घाला म्हणजे काय आहे ते, वंदीन चरण, डोळ्यांनी पायीन रूप तुझे, पुढे काय म्हणे नामा शेवटी आहे ना, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पायीन रूप तुझे, प्रेमे आलंगीन भावे, हां नामा म्हणे नामा आहे सर. तुम्हाला म्हणजे काय, तुम्ही संपूर्णपणे देवाशी जोडण्याचा प्रयत्न करा. त्याला मग म्हणतात महापुरुष संश्रय, म्हणजे ब्रह्मसंस्पर्श, अत्यंतम सुखमश्नुते गीतेमध्ये म्हटलं आहे की हा जो संस्पर्श आपला अनित्य सुख संसाराचा संस्पर्श आहे. स्पर्श संस्पर्श सम्यक स्पर्श, अगदी खूप चिपकलं. स्वामी म्हणतात जसं आपण जळूसारखं चिटकलो संसाराला. ग्रेट इज द टेनॅसिटी दॅट टेनेशियसली आपण शिकला विथ विच मॅन क्लिंग्स टू द सेन्सेस. ज्याशी आपण असं जळूसारखं चिपकलं स्वामीजी म्हणतात नाही, तर ते तुम्ही देवाशी जोडा स्वतःला की नाही. कितीतरी प्रकारे देवाशी जोडता येतं. तुमचं मन काय होईल, प्रसन्न होईल. आपण अप्रसन्न का आहोत, कारण आपण खूप जास्ती जगाशी जोडले गेलो. आपलं चित्त अशांत, अप्रसन्न, आक्रोश आहे. लहान मुलामध्ये आक्रोश असतो की नाही, त्यांना किती आनंद असतो, पण त्यांच्यातही आक्रोश असतो, त्यांनाही तक्रार असते. त्यांच्या मनाप्रमाणे सगळे मोठे लोक वागत नाही, त्यांना त्याचा त्रास होतो. त्यामध्ये कशाला हे पाहिजे, पण तिथेही असतो बघा काय देवाची माय आहे. शेवटपर्यंत आपण काय असतो म्हणतो ना की संतोषात परमम सुख, योगशास्त्र म्हणतं परमम सुख आहे. तुम्ही परम सुख आहे, तुम्ही संतोष असाल तर आहे की नाही. आपण खूप अपेक्षा करतो आणि अपेक्षा कधीच पूर्ण होत नसतं. मग दुःखी होत जातो आपण आहे की नाही. कोणाच्याच अपेक्षा, लहान मुलाच्या अपेक्षा पूर्ण होत नाही, मोठ्यांच्या कशा होणार. मग अपेक्षाच करू नका. निराश सुखी पिंगलावत, मला वाटते सांख्यसूत्र आहे ते आहे की नाही. भागवतात कथा आहे ती की नाही. निराश सुखी पिंगलावत, पिंगला नावाची एक असते बाई की नाही, तिचं नाव पिंगला असतं. भागवतातली कथा आहे. 24 गुरु आहेत दत्तात्रयांचे, अवधूताचे, त्यातली एक ती पिंगला वेश्या आहे की नाही. ती शेवटी आशा सोडून देते आणि ती सुखी होऊन जाते. म्हणून त्याच्यावरून ते सूत्र आलं आहे निराश सुखी पिंगलावत की नाही. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपण खूप अपेक्षा करतो. जिथे काहीच नाही तिथे अपेक्षा केली की तर काय होणार, त्याचा परिणाम इक्वल टू पेन की नाही. जिथं जी गोष्ट नाही तिथे तुम्ही शोधली आणि मिळाली नाही म्हणून तुम्ही इज इक्वल टू पेन आहे ते आहे की नाही. तसं नाही आहे. आणि तसं आहे समजून तुम्ही तसं करायला जाता, पण हे सगळे तत्व हे मोहामुळे समजत नाही आपल्याला की नाही. मोहाच्या आहारी गेल्यामुळे आपल्याला लक्षात काही केलं येत नाही. म्हणून सतत हे प्रयत्न. तांदूळ ते धान आपले हे आहे, धान कुठपर्यंत कुटायचे. शास्त्र म्हणतं कुठा, जोपर्यंत तांदूळ स्वच्छ होत नाही तोपर्यंत कुठा. तसंच तुमचा जोपर्यंत मोह जात नाही तोपर्यंत तुम्ही ते काढण्याचा प्रयत्न करा आणि भजस्व माम. म्हणून हा जो हे का होत नाही याचं कारण आपलं मन आपल्या ताब्यात नाही आहे. गीतेमध्ये तेच म्हटलं आहे की नाही. अर्जुन म्हणतो एतस्याहम न पश्यामी की नाही. आणखी सुंदर त्याच्यात म्हटलं आहे. त्यातला तो खरं म्हणजे त्यातला तो येत नाही पण तो आलेला आहे की नाही. चंचलत्व असते ते. तू जे हे सांगितलं आहे कृष्णा की सगळं एक आहे की नाही, ते काही शक्य दिसत नाही
की नाही, ते काही मला शक्य दिसत नाही. तू जे सांगितलं आहे, हा मला जो उपदेश केला 6वा अध्याय याचा आहे, ध्यानयोगाचा अध्याय आहे तो. त्यात एक शब्द आलेला आहे, साम्येन मधुसूदन. हे मधुसूदना, तू साम्य सांगितलं आहे, सगळं एक आहे, सगळं लाटाचं आहे, तरंगाचं आहे, समुद्राचं आहे, हे काही मला जमत नाही. कारण काय, माझं मन माझ्या ताब्यात नाही आहे. बहुत सुंदर आहे की नाही. हे अर्जुना, हे कृष्णा, योयम योग स्तोया प्रोक्तम साम्येन मधुसूदन. हा साम्य शब्द इथं कशाला आला आहे की नाही. कारण हा साम्य शब्द समता गीतेमध्ये खूप आहे, पण हा शब्द तात्विक आहे, तत्त्वज्ञानाला धरून आहे. इथे कसा काय आला, तुमचं ध्यान होणार नाही की नाही. सुखाचं ते नाही न प्रवृषेत मत म्हणायचं मला, स्थिरबुद्धिर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणिस्थिता. ब्रह्मविद ब्रह्मणिस्थिता म्हणजे न प्रवृषेत प्रियम प्राप्य नो द्विजेत चाप्य. हा 20वा श्लोक आहे 5व्या अध्यायातला संन्यास योग आहे हा. न प्रवृषेत प्रियम प्राप्य नो द्विजेत प्राप्य चाप्रियम. काही थोडंसं मनाप्रमाणे घडलं की उड्या मारला, तर तुम्ही चित्रपटात दिसत आहे की नाही, खूप उड्या मारता. आणि मग नो द्विजेत चाप्य अप्रियम. अप्रिय झालं की माणूस इतका उद्विग्न की सगळं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. दोन्ही चूक आहेत की नाही. हे दोन्ही चूक आहेत. आनंदाच्या शिखरावर पोचणं आणि गर्तेत पोचणं, दुःखाच्या निराशेच्या, दोन्ही गोष्टी चूक आहेत. हे कोण शिकवणार? आपल्याला हे शास्त्र शिकवतं, आचार्य शिकवतात, म्हणून त्यांची गरज असते. हे फार महान गोष्ट आहे, याची तुलना याची करू नये. तमप्रकाशवत विरुद्ध स्वभावयो हो, शंकराचार्य म्हणतात. तुलना करू नका या दोन गोष्टींची, कारण ह्या दोन टोकं आहेत. दोन टोकं म्हणता येत नाही. ते तमप्रकाश म्हणतात. तम म्हणजे अंधार आणि उजेड. अंधार उजेड मी कशाला तुलना करता? कारण काय, विरुद्ध स्वभावयो हो, दोन विरुद्ध स्वभावाच्या गोष्टी आहेत. आणि त्याची तुम्ही तो एकत्र, संसार आणि भगवान विरुद्ध आहे, एकत्र कसं तुम्ही आणता? जिथे तुम्ही प्रकाश आणा तिथे अंधार राहणार काय? नाही, शक्यच नाही. मग अंधार आहे याचा अर्थ प्रकाश नाही आहे. मग प्रकाशाला आणा, अंधार आपोआप दूर होईल आहे. अंधाराला पळवावं लागत नाही, तो आपोआप नसतोच तिथे. प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार. अंधार नावाची गोष्ट नसते की नाही. सूर्य जेव्हा पृथ्वीच्या पल्याड जातो त्यावेळी आपण त्याला अंधार रात्र म्हणतो आहे की नाही. कारण काय, सूर्य नाही म्हणून अंधार आहे, पण ती काही ॲब्सोल्यूट अवस्था नाही आहे की नाही. सूर्यावर कारण अंधारे नाही, प्रकाश नाही आहे. जे आहे ते आहे, त्याला तुम्ही काय नाव देऊ शकत नाही. कारण काय, अंधार हे काय आहे, रिलेटिव्ह गोष्ट आहे. प्रकाशाची तुलने म्हणून आपण अंधाराला म्हणतो. अंधार ही काही गोष्ट अस्तित्ववान गोष्ट नाही आहे, खरी गोष्ट नाही आहे. ती अभावाची गोष्ट आहे, अभावात्मक गोष्ट आहे ती. म्हणून इथे हे जो श्लोक आलेला आहे ह्याच्यामध्ये की असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्याने. हा श्लोक इथे आलेला आहे 3ऱ्या परिच्छेदामध्ये. हे आपण सगळे सांगून झाल्यानंतर बद्ध जीवाच्या मनाची कशी अवस्था झाल्यास त्याची मुक्ती होऊ शकते. मनाची कशी अवस्था झाल्यास आहे नाही, म्हणजे कुठे प्रॉब्लेम आहे, मनाचा प्रॉब्लेम आहे. मनाच्या अवस्थेमुळे आपल्याला हे सगळं साम्येन मधुसूदन, कृष्णा हे मला कळत नाही, माझं मन समस्थितीमध्ये येत नाही. का येत नाही? कारण आपण खूप फरक करतो. काय अनुकूल झालं आणि प्रतिकूल झालं, त्या दोन म्हणून ते गीतेमध्ये योगाची व्याख्या अशीच केली आहे. ती खरी व्याख्या आहे. गीतेमध्ये पुष्कळ व्याख्या आहे, पण एक व्याख्या, त्याला व्याख्याच म्हटलं आहे, समत्वम योग उच्यते, ही व्याख्या आहे. योग म्हणजे काय? समत्व. आता किती कठीण आहे तुम्हाला माहिती आहे. समत्व दोन टोकाच्या गोष्टी कशा काय होणार? लाभो जया जय यश अयश, अशी कितीतरी मोठी यादी आहे गीतेमध्ये. न परोषेत प्रियम प्राप्य अप्रिय. प्रिय आणि अप्रिय दोन गोष्टी एक कशा होणार? त्या साम्याने शिकवू शकतात आणि त्या गोष्टी होत राहणार. परंतु तुमच्या मनाची का होत नाही साम्यावस्था? त्यांनी म्हटलं आहे की हे मनामुळे होत नाही बघा. आणि एतस्याहम न पश्यामी, तो डिक्लेअर करून टाकतो, घोषित करून टाकतो. हे काय मला तू म्हटलं ठीक आहे,
मी ऐकलं हेही पण ठीक आहे, पण कृष्णा हे काही घडेल असं मला काही वाटत नाही आहे की नाही. म्हणते मी मग म्हटलं ना त्याच्यात श्रीरामती म्हटलं आहे हे विचार सोडून द्या की आम्हीच बद्ध राहू, आमच्याने काय होणार नाही वगैरे वगैरे हे विचार सोडून द्या असं ते आता शोधलं सापडेल. पण ते याच्यामध्ये ते म्हणतात हे विचार तुम्ही सोडून द्या, हे विचार बरोबर नाही आहे. देवाच्या कृपेने काय होत नाही, जसं तसंच वाक्य म्हणतो आहे तुम्हाला जे दिलं आहे. देवाची दया झालं तर काय होत नाही आहे. किती मोठा अंधार असला तरी एक कणभर जरी प्रकाश आला तरी तो अंधार क्षणात नष्ट होतो, हां आहे ना. म्हणून ह्या गोष्टी पूर्णपणे विरुद्ध आहे. अर्जुन बघतो स्वतःच्या मनाकडे बघतोय तो, ते शक्य नाही आहे देवा. एतस्याहं न पश्यामी, मला ते अशक्य कोटीतलं वाटतं. त्याचं कारण काय, चंचलत्वा स्थितीम स्थिराम, कसलं साम्यन कसलं नाही शक्य ते. कारण काय, माझ्या मनाची स्थिती चंचल आहे, अस्थिर नाही, स्थिर नाही. चंचलत्वात मतीम स्थिराम, चंचल मी मन कृष्ण प्रमाथिनी, असं करून टाकतं मन देवा, घुसळून टाकतं. दृढवत असं दांडगट आहे ते, म्हणजे कशाला न जुमाडणारं त्याला म्हणतात चंचलत्वी मन कृष्ण प्रमाथिनी बलवत दृढम, त्याला म्हणतात कोणाला जुमानच नाही. एतस्याहं न पश्यामी, मला ते काही होणार दिसत नाही. मग कृष्ण म्हणतो, इथे ते श्लोक आलेला आहे, असंशयम, तू म्हणतोस ते अक्षरशः सत्य आहे. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुने म्हटलं त्याला काही उत्तरं दिलं नाही कृष्णाने, ते सगळं बेकार आहे. तसंच घडलं, अर्जुनाने म्हटलं तसं घडलं, महाभारतानंतर अक्षरशः घडलेलं आहे. पण कृष्णाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. इथे मात्र लक्ष देतो आहे, कारण हा आत्मज्ञानाचा विषय आहे, हा योगाचा विषय. इथे म्हटलं असं म्हणत नाही, दुर्लक्ष केलं असं नाही आहे, हसला असं नाही आहे, तेव्हा हसला. प्रसन्निव भारत असं आहे त्याच्यामध्ये. काय अर्जुन बोलतो आहे वेड्यासारखा, वेड्यासारखा बोलतो आहे, स्वतःला ज्ञानी समजतो आहे की नाही. प्रज्ञावादांश भाषसे की नाही, तू बोलतो आहे शहाण्यासारखा, पण तुझ्या बोलण्यात काही दम नाही. दम आहे पण ते वेगळं, तो वेगळा विषय आहे, हा विषय नाही. इथे मात्र असं म्हणत नाही, असंशयम महाबाहो, तू म्हणतो ते मला पूर्णपणे मान्य आहे, मी असं म्हणत नाही की मला मान्य नाही. सुंदर एक्सप्रेशन आहे बघा, असंशयम महाबाहो. हे अध्यात्माकडे येतं. आपल्या दुर्बलता, आपल्या सगळं त्याला मान्य केलं आहे. असं नाही की सगळं बेकार आहे, त्याला असंच नाही आहे, तुम्हाला दुःखच होत नाही, तुम्हाला शोकच होत नाही, असं नाही म्हटलं. इथे आहे पण त्याच्यावर मात करता येते, आत्मज्ञानाच्या आश्रयाने त्याच्यावर मात करता येते, हे पण तुम्ही लक्षात घ्या. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम, तू कृष्ण अर्जुनाने ते म्हणत तेच पुन्हा रिपीट करतो आहे कृष्ण, आहे की नाही. चंचलम मन म्हणत कृष्ण, तेच कृष्ण पण रिपीट करतो आहे. असंशयम महाबाहो, त्याला महाबाहो म्हटलं आहे, संबोधन आहे. तू बलवान आहेस, पराक्रमी आहेस, महाबाहू आहे म्हणजे त्याला संबोधन आहे ते. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम, परंतु त्याच्यातून मार्ग पण आहे की नाही. तो मार्ग मात्र लक्षात ठेव. अशी कोणती गोष्ट होत नाही आहे की जी अभ्यासाने साध्य होत नाही आहे की नाही, प्रयत्नाने साध्य होत नाही. असं त्यालाच तपस्या म्हटलं आहे. तपस्या म्हणजे नेहमीच की आपण अग्नी जाळला पाहिजे त्यासमोर उभं केलं असं नाही आहे. जीवनाचं प्रत्येक गोष्ट तपस्या आहे की नाही. तपस्या म्हणजे जी तुम्हाला सत्याकडे नेते तपस्या आहे. मग म्हणते तपस्येचं फार केलं आहे. एकाग्रम परमम तपा मनश्चेंद्रियानाम एकाग्रम, एकाग्रताला परमतम पटलं आहे. मनाची आणि इंद्रियाची एकाग्रता याला परमत सर्वश्रेष्ठ तप म्हटलं आहे. म्हणजे फोकसिंग याला. आता तुम्ही इथं फोकस करा. हे 2 लाईट आहे, फोकस केला, हा वरचा लाईट आहे, आणखी तिसरा तो चौथा आहे नाही, 4 लाईट फोकस करतात आहे बघा की नाही. हे फोकसिंग, तुम्ही जे तुम्हाला हवं आहे ना तिथे तुम्ही फोकस करा आणि बाकी सगळं एलिमिनेट करा, त्याच्यातून वगळून टाका. हे किती कठीण आहे, कारण बाकीच्या गोष्टी तुमच्या मध्ये येणार सारख्या, तुमचं चित्त विचलित करणार की नाही. किती कठीण आहे. परंतु अभ्यास आहे ना, दुसरं म्हणून आहे वैराग्य की नाही. वैराग्य म्हणजे ते मध्ये तुम्हाला त्याच्यातून विचलित करण्याचा प्रयत्न करणार. अभ्यासेन कौंतेय वैरागेन च क्रियते, ह्या अशा आडदांड मनाला सुद्धा हे केलं. बाकीचं सगळं मग काय, मन चंगा तो कटोती मी गंगा. मन जर चांगलं असेल तर मग काय तुम्हाला कशाचीच गरज नाही आहे. संतोषात परमम सुखः, शान किशा कबीरदासजी म्हणतात
तुमच्याकडे सगळं धन आहे पण संतोष धन असेल काही नाही. संतोष धन असेल ना तुम्ही जगाचे राजेचे राजे आहात, चक्रवर्ती सम्राट आहात तुम्ही. पण हा धडा आपण काही शिकत नाही ना, आज कोणी शिकवत नाही, आहे की नाही. उलट इतकं असमाधान आहोत तितकं आपण प्रगत आहोत समजतो, तितके आपण पुढे गेलेलो आहोत समजतो, की नाही. तुम्ही किती पुढे जा ना, हा ब्रह्मभुवना लोका गीतेमध्ये आहे की नाही. तुम्ही ब्रह्मलोकाचे तुम्ही व्हा ना, जा ना, त्यात काय फरक पडतो आहे की नाही. परंतु तिथेसुद्धा पुनरावर्तीनो अर्जुन लक्षात ठेवा, ते सुद्धा काही कम्प्लीट परफेक्ट नाही आहे, ते ॲब्सोल्यूट नाही आहे. त्याच्यातही तोच दोष आहे जो इथे दोष आहे ना. पुनरावर्ती, आवर्तन म्हणजे रिपिटेशन. रिपिटेशन हवं असेल तर प्रॉब्लेम मिटला. मुक्ती म्हणजे रिपिटेशन नाही. तुम्ही सदाचेच मुक्त आहात, तुम्ही कधीच बंधनात नव्हता, ते तर रिपिटेशन नाही आहे. बद्ध झाले आणि मुक्त झाले, पुन्हा बद्ध झाले म्हणजे त्याला म्हणतात संसार, पुनर्जन्म, की नाही. महात्मा पुनर्जन्म न प्राप्ते याच्यामध्ये आहे ते, की नाही. आ ब्रह्म पुन्हा लोका पुनरावर्तिनो अर्जुन मामुपैते तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते, की नाही. महात्म्यांना पुनर्जन्म मिळत नसतो असं ते एक्सप्रेशन आहे गीतेमध्ये. मला जो मिळतो त्याला पुनर्जन्म न विद्यते, ते असे न विद्यते आहे बघा. त्याच्याने पुनर्जन्म नसतो ना, मिळत नाही असं नसतो, पुनर्जन्म त्यासाठी नसतो असं म्हटलं आहे गीतेमध्ये, आहे की नाही. इथे म्हणून हे जे म्हटलं आहे की गीतेतला श्लोक दिला आहे इथे, असंशयम महाभाव वगैरे, हे कौंतेया, दोन संबोधन आहे, एक महाभाव आणि दुसरं कौंतेय. कुंतीपुत्रा, अभ्यासाने आणि वैराग्याने जी गोष्ट अवघड आहे, कठीण आहे, अशक्यप्राय आहे, जवळपास अशक्य आहे, तीसुद्धा साध्य होते. आणि दुसरं म्हणजे ते सांगतील आता पुढे की त्यालाच फोकसिंग म्हटलं आहे, म्हणजे व्याकुळता म्हटलं आहे. ते पुढे येईल आहे व्याकुळता. ज्याच्यात तीव्र वैराग्य असतं त्याचे प्राण परमेश्वरासाठी तडफडत असतात सारखे. जसा आईचा प्राण पोटच्या पोराकरता व्याकुळ होत असतो, तीव्र वैराग्य ज्याच्या ठाई तो भगवंताखेरीज काहीच इच्छित नसतो, वगैरे वगैरे, की नाही. ते पुढच्या वेळी वाचू आपण, की नाही. आता तीव्र वैराग्याची गोष्ट पण सांगितली याच्यामध्ये, कळावा म्हणून. आता तीव्र वगैरे फार फार दूरची गोष्ट आहे. पुन्हा सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. नुसतं ऐकल्याने सुद्धा त्याच्यात खूप फरक पडतो, कारण श्रवण हे फार मोठी पुण्याची गोष्ट समजली जाते, की नाही. य इमं परमं गुह्यं मद्भक्ते शोभिदास्यते, त्याला संप्रदायविधी म्हटला शेवटी येतो गीतेच्या, आहे की नाही. भक्ती मयी परां कृत्वा मामे वश्यत्य संशया, जो हे माझं संशय हे आहे ना, मयी परां, जो नुसतं दुसरा सांगतो तो माझी पराभक्ती करतो, याच्यात काही संशय नाही आहे. असाच माणूस 69 श्लोक आहे तो 18व्या अध्यायातला. सगळी गीता सांगून झाली आहे. आता संप्रदायविधी सांगतात आहे, इतकं मोठं फळ आहे. नुसतं तर तुम्ही ऐकलं, शृणुयादपि यो नरः प्राप्नुयात पुण्यकर्मणाम, नुसतं तुम्ही ऐकलं म्हणजे तुम्हाला काही समजलं नाही. शृणुयादपि म्हणजे तुम्हाला काही समजलं नाही, नुसतंच तुम्ही ऐकलं. गीतेचा पाठ ऐकला, गीता संस्कृतामध्ये आहे आणि संस्कृताचा आपला काही संबंध नाही आहे, विसरून गेलो आहे आपण. म्हणजे संस्कृत यायला पाहिजे थोडीफार, देवभाषा आहे ती, ऋषीमुनींची भाषा आहे. असो, काही येत नाही, नुसतंच तुम्ही ऐकता. म्हणून मंत्र, आता सगळे मंत्र म्हटले जातात वेगवेगळ्या प्रसंगी, पूजेच्या प्रसंगी किंवा काही सोशल समारंभाच्या प्रसंगी वेगवेगळे मंत्र म्हटलात, तो म्हणतो कोणाचं लक्षच नसतं, तर लवकर आठवा म्हणतो आपण, आहे की नाही. ते मंत्रशक्ती असते, आहे की नाही. पण आपला त्याचा काही संबंध नसतो. माहिती काय, शृणू ऐकणं, श्रवण, नुसते ऐकल्याने शृणुयादपि यो नरः, तसं ते 13व्या अध्यायात पण आहे की नाही. ते पिचापि मृत्यूं श्रुतिपरायणः, मृत्यूला ते पण तरुण जातात, नुसतीच ऐकतात ते पण तरुण जातात. याचं कारण काय आहे? याचं कारण त्यांच्या दिवशी तेच साधन आहे, त्याला तेच पात्र आहे, ज्याला जे आहे ना प्रश्न तरुण जाण्याचा आहे. म्हणून समदर्शी है नाम तुम्हारो चाहे तो पार करो, की नाही. ते तुमची काय योग्यता आहे, तुम्ही काय अगदी शंकराचार्यासारखे काही काय टोकाचं ज्ञान असणारे, शंकराच्या ज्ञानाचं कुठे ते प्रश्नच नाही आहे, की नाही. श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम त्यांना म्हटलं आहे, की नाही. श्रुती स्मृती पुराणानाम आलयम असं म्हटलं आहे त्यांच्याकडे, करुणालयम म्हटलं आहे,
की नाही. त्यांच्याविषयी काय बोलायचं आहे? आपण अतिसामान्य म्हटलंसुद्धा हे बरोबर एक्सप्रेशन नाही आहे की नाही. सामान्यापेक्षा आपण सामान्य आहोत. पण ब्रह्माच्या बाबतीमध्ये तिथे काही हे नाही आहे की नाही. जसं श्रीरामकृष्ण म्हणतात, बापाला आपली सगळे पोरे सारखं असतात आणि सगळे सारखे असतात. तो लहान आहे मोठा आहे कोणीही असो सगळे सारखे आहेत. तसं देवाला आपण कसे असो सगळे सारखे आहोत. तो करुणालयम आहे, दयामूर्ती आहे, दया सिंधू आहे, दया सागरे सगळे एक्सप्रेशन असेच येत असतात की ही गोष्ट समजायला पाहिजे. हा मोक्षमार्ग आहे. मोक्षमार्गाच्या सगळ्या गोष्टी भिन्न असतात कारण तिथे निष्कामता असते, फक्त प्रेमाचा संबंध असतो. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. हे ज्ञान झालं तुम्हाला पराशांती म्हणजे मोक्ष. शांती म्हणजे मोक्ष आणि पराशांती म्हणजे मोक्ष. अचिरेणाधिगच्छति ताबडतोब तत्काळ मिळते. न अचिरेणाधिगच्छति. अचिरे म्हणजे न चिरेत म्हणजे अचिरेत, अचिरेत म्हणजे न चिरेत म्हणजे तत्काळ ताबडतोब म्हणजे मुळीच उशीर लागत नाही या अर्थाने. म्हणून हा जो इथे म्हटलं आहे की ती तुम्हाला दांडगा निश्चय असल्याखेरीज त्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी जसं आलं नाही तसाच माणसाला ईश्वराचा लाभ होणे शक्य नाही. म्हणजे काय पाहिजे? दांडगा निश्चय पाहिजे. निश्चयेन प्रोक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. असं निश्चयेन योक्तव्यो योगो चेतसा निर्विण्ण चेतसा. कोणताही वैताग न देता कोणताही आळस न करता तुम्हाला पक्का दांडगा निश्चय करून, म्हणजे निश्चय म्हणजे तुमचं फक्त एकाच प्रकारचा नाही, मनात ती तीव्रता की नाही देवाने आमच्यावर कृपा करावी वगैरे वगैरे कसे करून करा. आम्ही कशी असो पण अवघडून चित्र न धरो देवा, आम्ही कशी असो आम्ही असेच आहोत. त्याच्यानंतर बरेच उदाहरणं दिले आहेत की नाही. तो कसायच्या घरातला असला तो जो आहे लोखंड आहे की नाही, पारस बघत नाही आहे की कुठे आहे तो. सगळ्यांनाच तो काय करतो? सोनं करून टाकतो. नदी आहे गंगा नदी, त्याला नालावून मारते ती गंगा नदीच होऊन जाते. 4-5 उदाहरणं दिली आहे ते सुरदासांनी. म्हणजे काय त्यातलं ही भावना की आम्ही कशी असलो तरी आम्ही तुझी संतान आहोत, पुत्र आहोत. ते भेदभाव नसतो. म्हणून बद्ध असतो. बद्ध अवस्था केव्हा असते? बद्ध अवस्था ती ॲब्सोल्यूट बद्ध अवस्था ती सांगितली आहे ते की तुम्ही मानायलाच तयार नाही की कोणीतरी देव आहे आपला बाप आहे म्हणून आहे की नाही. आपला जन्म झाला आहे, आपल्या देवाने आपल्याला जन्म दिला हे आपल्या मानायलाच तयार नाही आहे. आपल्या बापाला बाप म्हणतच नाही तुम्ही. मग ठीक आहे तुम्ही तुमचं बघा. बापाला बाप म्हटलं की बाप सगळं बघतो आहे की नाही. हे लोक बघतो परलोक सगळंच बघतो. कारण काय ते नातं कसं असतं काय म्हणजे एकत्वाचं नातं असतं. जसं आईवडिलांचं मुलाचं नातं एकत्वाचं असतं तिथं भेद नसतो. म्हणूनच आईवडील मुलांसाठी काही करतात. तसं देवाचं नातं एकत्वाचं नातं आहे आणि तिथे म्हणजे देव आपल्यासाठी काहीही करायला तयार आहे. कोणत्याही थराला जायला तयार आहे आणि ते आपल्याला गीतेमध्ये दिसतं आणि त्याला मुक्तिमार्ग किंवा मोक्षमार्ग म्हणतात. तो चतुर्थ परमपुरुषार्थ त्याला म्हणतात. आपण पुढच्या याच्यात बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.